नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा डबल लेअरचा खूप सुंदर असा कुंदन नेकलेस तयार केला. तर यावरच मॅचिंग असं मंगळसूत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 22 गेजची तार घेतलेली आहे आणि कुंदन आणि मंगळसूत्राची सर. सर्वात आधी आपल्याला इथे असा लूप तयार करून घ्यायचा आहे. 2 वेळा मी असा प्लायरच्या साहाय्याने लूप बनवला आणि त्यामध्ये आपल्याला आधी ग्रीन कलरचा कुंदन ड्रॉप शेपचा, त्यानंतर एक गोल्डन बॉल 6 mm चा हा गोल्डन बीड आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक रुबी कलरचा बेलपान घेतलेला आहे आणि सर्कल शेपचा एक कुंदन, ठीक आहे. हा मोती कुंदन पण पिंक कलर मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक बेलपान, यानंतर गोल्डन बीड आणि पुन्हा एक ड्रॉप शेपचा ग्रीन कलरचा कुंदन. अशा प्रकारे आपण हा पॅटर्न इथे रेडी करून घ्यायचा आहे. आता हे कुंदन घालताना थोडी काळजी घ्यायची आहे. आपल्याला याची दिशा वरच्या साईडला घ्यायची आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कुंदन तार मध्ये घालून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला तारेच्या लेफ्ट साइड मधून तर राईट साइडला असा काढून घ्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा ड्रॉप शेप बरोबर असा वरच्या साइडला अशा पद्धतीने आपल्याला हा तयार झाल्यानंतर वरच्या बाजूला घेता येईल, ठीक आहे. आता या ठिकाणी मी टेम्पररी एक लूप बनवून घेते, म्हणजे आपण जो पॅटर्न रेडी केला हा वायर मधून पडणार नाही, ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. सर्वात आधी आपण 0.3 mm ची वायर अशी तारेवर अटॅच करून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक कुंदन आपल्याला वायर रेपिंग करून घ्यायचंय. तर ही वायर रेपिंग कशी करायची आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आपल्याला ही जी 22 गेजची तार आहे, तर याच्या दोन्ही साईडला ही वायर रेपिंग करून घ्यायची, म्हणजे तारेच्या उजव्या साईडने डाव्या साईडला काढून घ्यायचंय आणि डाव्या साईड कडून उजव्या साईडला, अशा प्रकारे क्रॉस तयार होईल. या पद्धतीने आपल्याला ही वायर रॅपिंग अशी करून घ्यायची, म्हणजे आपला जो कुंदन आहे तो अगदी मजबूत हा तारेवर अटॅच करता येईल, ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा एक कुंदन इथे अटॅच झालेला आहे. पुन्हा वरच्या साईडला मी 2-3 वेळा वायर फिरवून आणि ड्रॉप शेपच्या उजव्या साईड कडून डाव्या साईडला ही वायर काढून घेते. आपल्याला अगदी याच पद्धतीने वायर रॅपिंग करून घ्यायची, किंवा या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कुंदनच्या बॅक साईडला लूप तयार करून त्या लूप मध्ये पण आपल्याला हे अटॅच करता येईल, ठीक आहे. मी तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत. इथे तुम्ही लूप पण बनवून यामध्ये हे सर्व पॅटर्न आपले अटॅच करू शकता. त्यानंतर गोल्डन बीड आणि पुन्हा आपला बेलपान घ्यायचंय. याला पण आपण त्याच पद्धतीने वायर रॅपिंग करून घेणार आहोत. हा डबल लेअरचा कुंदन नेकलेस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि त्यावरच मॅचिंग असा हा मंगळसूत्र आहे, ठीक आहे. या पद्धतीने पूर्ण सेट हा आपला इथे तयार होईल. यापुढेही आपण खूप सुंदर सुंदर आणि नवनवीन असे ज्वेलरी मेकिंगचे डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे बघा, आपल्याला क्रॉस मेथडनीच ही वायर रॅपिंग करून घ्यायची आणि हे सर्व कुंदन यावर अटॅच करायचे आहेत. सध्या अशा प्रकारचे लेयर्ड नेकलेसेस घालण्याचा खूप ट्रेंड आहे. 2 आणि 3 नेकलेस अशाच प्रकारे
घालून खूप सुंदर असं अशी स्टाईल आपल्याला या ठिकाणी करता येईल. वायरला कुठेही गाठ पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण गाठ पडली म्हणजे ही 0.3 mm ची वायर तुटण्याची शक्यता असते. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी मी 22 गेजची तार यूज केलेली आहे, कारण 18 गेजच्या तारमध्ये कुंदन जायला थोडा त्रास होतो. त्यामुळे मी इथे 22 गेजची किंवा 20 गेजची तार पण तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण पॅटर्न याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे. यापुढे तुम्हाला कसल्या प्रकारची ज्वेलरी हवी आहे आणि कुठल्या प्रकारची ज्वेलरी मेकिंगचे कुठलेही तुमचे अडचणी असतील तर ते पण तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला यापुढे कुठल्या प्रकारची ज्वेलरी बनवून दाखवायची आहे ती पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, यापुढे आपण कोल्हापुरी साज, चंद्रहार अशा प्रकारची खूप सुंदर ट्रेंडिंग आणि ट्रेडिशनल ज्वेलरी कशी बनवायची याचे व्हिडिओज पण लवकरच अपलोड करणार आहे. आता शेवटी ही तार आपल्याला अशा पद्धतीने कुंदनमधून काढून आणि गेज वायरला अशा प्रकारे अटॅच करून कट करून घ्यायची आहे. त्यानंतर पकडच्या साहाय्याने आपल्याला ही वायर अशी व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही वायर मी बरोबर 2 ते 3 सेंटीमीटर अशी कट करून घेतलेली आहे आणि पुन्हा इथे आपल्याला एक लूप बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 2 ते 3 लूप आपल्याला असे तयार करून घ्यायचे आणि खूप सुंदर असा हा मंगळसूत्राचा पेंडंट आपला इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथे काळ्या मण्यांची सर याला अटॅच करून घ्यायची आहे. तर जम्परिंग आणि काळ्या मण्यांची पोत अशा प्रकारे आपण यामध्ये अटॅच करून घेणार आहोत. जम्परिंग अटॅच करताना आपल्याला मिडल पॉइंट पासून थोडीशी अशी पकडच्या साहाय्याने जम्परिंगचे दोन्ही टोकं असे थोडे पुढे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे यामधून आपण जे मंगळसूत्र आणि जी सर आपण यामध्ये घातली ती अगदी व्यवस्थितपणे पॅक होते आणि त्यामधून निघत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे थोडेसे हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला समोर घेऊन आणि इथे पॅक करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपला हा मंगळसूत्र, नेकलेस आणि इयरिंग्स हा पूर्ण सेट आपला इथे रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.